आज आपण शुभवर्तमानाकडे थोडं वळणार आहोत. आपणाला माहीत आहे, आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 4 शुभवर्तमान आहेत. मत्तई, मार्क, लूक आणि योहान. योहानकृत शुभवर्तमान हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक ख्रिस्ताचा जो शिष्य योहान यांनी लिहिलेला आहे आणि 12 पैकी हा एक शिष्य असा होता. आणि हे जे पुस्तक आहे ते जवळजवळ 90 ते 100 इसवी सन या काळामध्ये लिहिलेले पुस्तक आहे. आणि त्याचा हेतू उद्देश येशू हा देवाचा पुत्र आहे असा प्रत्येकाने विश्वास ठेवावा आणि त्या विश्वास ठेवून जे जीवन प्राप्त त्याने करून घ्यावं, या पुस्तकाचा उद्देश लिहिण्याचा आहे. आणि आम्ही पाहतो की या पुस्तकामध्ये काही दाखले लिहिलेले नाहीत, परंतु चमत्काराविषयी लिहिलेलं आहे. काही व्यक्तींना घडवण्याचं जे कार्य, यावर पुष्कळ असा भार दिलेला आम्ही या पुस्तकामध्ये पाहतो. आणि विशेष करून ख्रिस्त हा देव आहे, ख्रिस्त हा देव आहे आणि त्याच्या ठायी देवाचे सामर्थ्य आहे, हे आपणाला योहानकृत शुभवर्तमान पुस्तकामधून आपणाला दिसून येतं. होय, त्याचबरोबर या पुस्तकामध्ये येशू मनुष्य देखील होता असेही या पुस्तकात आम्हाला आढळतं. कारण की तो थकला, तो खिन्न झाला, त्याला भूक लागली आणि तो प्रीतीने भरलेला असा होता, ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु या पुस्तकातून आम्हाला हे दिसून येतं की प्रत्येकाची महान तारणाऱ्याची ओळख व्हावी आणि त्याचं जे गौरव आहे व त्याची जी श्रेष्ठता आहे ती या पुस्तकातून पाहावयास मिळावी, असं या पुस्तकाचा उद्देश आहे. या योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही पाहतो, योहानकृत शुभवर्तमानामध्ये 7 चिन्हांचा देखील उल्लेख आहे. 7 चिन्ह आपणाला माहित आहे की पहिलं चिन्ह काना येथील पाण्याचा द्राक्षारस प्रभू येशू ख्रिस्ताने केला. दुसरं चिन्ह आम्ही पाहतो की काना येथील जो अंमलदार असा होता, त्याचा मुलगा बरा नव्हता, त्याला बरं करण्यात आलं, हे दुसरं चिन्ह आपण पाहतो. तिसरं आम्ही पाहतो की बेथसेदा येथे पंगू मनुष्य होता आणि त्याला प्रभूने बरे केलेलं आम्ही पाहतो. चौथी गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की 5000 लोकांना त्याने जेवू घातलेला आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरून चालतो, ते देखील आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि 6वं चिन्ह आम्ही पाहतो की 9व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जन्मांधाला डोळे देतो, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि 7वं चिन्ह योहानकृत शुभवर्तमानाच्या 11व्या अध्यायामध्ये बेथानी येथे जो लाजार होता, तो मृत असा झालेला होता आणि त्याला प्रभूने जिवंत केलेला आहे, हे देखील आपल्याला दिसून येतं. 7 चिन्हे जसे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात, त्याचप्रमाणे योहानकृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी 7 वाक्य या ठिकाणी म्हटलेले आहेत, त्याचा देखील या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसून येतो. ती म्हणजे मीच आहे, मीच आहे, आय एम, मीच आहे. ही 7 गोष्टी आपल्याला योहानकृत शुभवर्तमानामध्ये दिसून येतात. याची जर आपण पार्श्वभूमी जर पाहिली, मीच आहे, मोशेला झालेलं पाचारण आपणाला माहित आहे. हे आपण निर्गमयाचं पुस्तक याचं 3ऱ्या अध्यायामध्ये आपणाला दिसून येतं. मोशेला झालेल्या पाचारणामध्ये तेव्हा आम्ही पाहतो की 11व्या वचनामध्ये, तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून असणारा असा मी कोण? मग देव त्याला म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठविले त्याची मला कोणीच. मग आम्ही पाहतो की
13 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याचे नाव काय असे मला ते विचारले, तेव्हा मी त्यांना काय सांगू असं लोकांनी देवाने मोशेला विचारलं. मग देव मोशेला म्हणालाय, मी आहे तो आहे, मी आहे तो आहे, आय एम दॅट आय एम. मग आज या योहानपूर सुवर्तमानामध्ये आपणाला 7 गोष्टी पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं की मीच आहे. पहिली गोष्ट आपण योहानपूर सुवर्तमान याचा 6वा अध्याय याच्या 35व्या वचनामध्ये आपणाला पाहावयास मिळतं, ते म्हणजे मीच जीवनाची भाकर आहे. 6वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. मीच जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त याचं दैवी गुणलक्षण किंवा तो देव आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रगट होतं. कारण की आम्ही पाहतो की समाधान देणारा तो आहे. जेव्हा मनुष्याला आपल्या पोटाची तृप्ती होते त्यावेळेस तो समाधानी होतो. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच जीवनाची भाकर आहे. यातून आम्हाला हे दिसून येतं की तो पोषण करणारा असा आहे आणि तो समाधान करणारा असा आहे. हे देवाचं कार्य आपणाला मीच जीवनाची भाकर आहे असे या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्याला भूक कधी लागणार नाही, म्हणजे त्याला तहान कधी लागणार नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ही जीवनाची भाकर आहे. ही पहिली गोष्ट आपणाला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. तो पोषण करणारा असा आहे, तो समाधान देणारा असा आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो, मीच आहे. योहानपूर सुवर्तमान याचा 8वा अध्याय, योहानपूर सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रकाशाविषयी लिहिलेलं आहे. प्रकाश म्हणजे योग्य गोष्ट प्रकाशामध्ये आपणाला असते. अंधारामध्ये सर्व अयोग्य गोष्टी असतात. योग्य मार्गदर्शन देणारा तो आहे. योग्य मार्गदर्शन हे प्रकाशाचं एक गुणलक्षण आपणाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि जेव्हा आपण प्रभू समोर जातो, जेव्हा त्याच्या प्रकाशामध्ये जातो, तेव्हा आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही. कारण की तो आम्हाला योग्य असा मार्ग दाखवणारा असा आहे, योग्य असा मार्ग दाखवणारा असा आहे. आमच्या अंधकारामध्ये तो आमचा प्रकाश असा आहे, तो आमचा प्रकाश असा आहे. तो आम्हाला सहाय्य करणारा आहे. कोणत्याही आमच्या गोंधळाच्या स्थितीमध्ये, कन्फ्युजन स्टेटमध्ये तो आम्हाला मार्ग दाखवणारा मीच प्रकाश आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहूया, 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये, 10वा अध्याय 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी तो असं म्हणतो, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि आम्ही पाहतो की रोमकरासपत्र त्याच्या 8व्या अध्याय आणि 32व्या वचनामध्ये देखील लिहिलेलं आहे, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेविता त्याने आम्हाला आपल्याकरता दिले. तो आम्हासाठी उत्तम मेंढपाळ असा झाला. आणि आम्ही पाहतो की उत्तम मेंढपाळाची लक्षणं जर पाहत असताना तो आमची काळजी घेणार असा आहे. तो आम्हासाठी आम्ही पाहतो की जेव्हा आपण वधस्तंभाकडे पाहतो, आम्ही आपले पाप आणि अपराध यामध्ये मृत असे झालेले होतो. पापाचे वेतन मरण, ही मरणाची शिक्षा आम्हाला नक्कीच अशी होती. आम्ही
मेंढराप्रमाणे बहकलेले असे होतो. परंतु जो आमचा उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं क्रुसावरील जे मरण, समर्पण, याच्याद्वारे आम्ही पाहतो की त्याने आम्हाला योग्य असं जीवन दिलेलं आहे. त्याने आम्हाला राखून ठेवलेलं आहे. तो आम्हाबरोबर आहे. तो आम्हाला सहाय्य करतो. आणि विशेष करून वधिलेला कोकरा तो आमच्यासाठी झाला. पापाचं वेतन मरण, मरणाची शिक्षा, दंडाज्ञा, मरण, क्रुसावरील मरण त्याने ते आम्हासाठी सोसिलं. आम्हाला माहित आहे, स्तोत्र 23 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या गार कुरणात बसवितो, तो मला उंच संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नावास्तव मला नीतिमार्गाने चालवतो वगैरे. आणि शेवटी आम्ही पाहतो, या आमचा परमेश्वर हा उत्तम मेंढपाळ असा आहे. आमचा प्रभू उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांची काळजी घेतो. तो आपल्या मेंढरांना सांभाळतो. तो आपल्या मेंढरांना आपल्या कळपामध्ये ठेवतो. तो आपल्या मेंढरांना त्या वैऱ्यापासून, त्या होणाऱ्या हल्ल्यापासून, लांडग्यापासून तो बचाव करतो. आणि म्हणून या ठिकाणी आपणाला चौथी गोष्ट प्रभूने या ठिकाणी म्हटलेलं आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे. त्याचप्रमाणे योहानाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय याच्या 25व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 11:25 मध्ये, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की जगामध्ये एकच एक व्यक्ती अशी आहे की ती मेली आणि पुन्हा पुनरुत्ती तशी झाली. होय, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा भूतलावर होता त्यावेळेस आम्ही पाहतो की काही लोकांना मरणातून त्यानं उठवलं देखील, चमत्कार झालेले आहेत, परंतु ते पुन्हा मेले. ते कायमस्वरूपी जिवंत नाही. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या पापासाठी मरण पावला, पुरला गेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्ती तसा झाला. आम्ही जी सुवार्ता सांगतो त्या सुवार्तेमध्ये आमचं सामर्थ्य आणि बल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान असं आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला देवाचं स्वरूप या ठिकाणी दिसून येतं, ते म्हणजे पुनरुत्थान व जीवन मीच आहे असे या ठिकाणी प्रभू म्हणत आहे. जो कोणी आम्ही पाहतो की प्रभूमध्ये मेलेला आहे, होय, आपलं जीवन या जगामध्ये 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष असेल, परंतु पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्याप्रमाणे मरण हे अटळ आहे. एक दिवस नक्कीच आम्हाला हे जग सोडून जायचं आहे. परंतु जितक्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन आहे. ते जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, ज्यांचा या जगातील शारीरिक जीवनाचा प्रवास संपलेला आहे, ते पुन्हा उठणार आहे. त्यांना पुनरुत्थान आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे त्यांना पुनरुत्थान आहे. म्हणून फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे मी जाणावे. त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मी जाणावे असं पौल या ठिकाणी फिलिप्पीकरास म्हणत आहे. त्याने मरणावर सामर्थ्य मिळवलेलं, त्याने सैतानावर विजय मिळवलेला आहे. मरणाची नांगी त्यांनी मोडलेली आहे, हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. तर 5वी गोष्ट आपण या ठिकाणी पाहिलो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच पुनरुत्थान व जीवन आहे. 6वी गोष्ट आपण पाहतो योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय 6व्या वचनामध्ये. या ठिकाणी तो असं म्हणतो, मी या ठिकाणी आपणाला माहित आहे, थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही.
मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार, हा प्रश्न थोमाने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारला. मग येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. या ठिकाणी मी पाहतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. अवलंबून राहण्याची खात्री या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्रभूवर अवलंबून राहण्याची खात्री आम्हाला या ठिकाणी दिसून येते. हा देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो हे वचन आहे. मार्ग दाखवणारा प्रभू आहे. आमची इच्छा बरी असेल, वेगवेगळी असेल, परंतु देवाची इच्छा काय आहे, देवाचं मार्गदर्शन काय आहे, मार्ग काय आहे, हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. तर मार्ग सत्य व जीवन मीच आहे हे आपणाला दिसून येतं. आणि एक गोष्ट आपण पाहायची आहे ती म्हणजे योहान सुवर्तमान याचा 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, मी दार आहे. मी दार आहे म्हणजेच दार काय करत होतं बरं, आपल्या घराचं दार हे आपलं सुरक्षितता दाखवतं, कॉन्फिडन्स किंवा खात्री दाखवतं. वैऱ्याला प्रवेश देत नाही. दिवसा आपला कदाचित दरवाजा उघडा असेल, परंतु रात्री आपण आपला दरवाजा बंद करतो. दार हे सुरक्षितेचं लक्षण आहे. सुरक्षिततेसाठी दार असतं. म्हणून दार बंद केल्यावर आपल्याला खात्री वाटते आता आपण सुरक्षित आहोत. कोणाचाही चोराचा वैऱ्याचा प्रवेश होत नाही. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये देखील जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये असेल तर तो वैऱ्यांना देखील प्रवेश करू देत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, मी दार आहे. रोमकरास पत्र याच्या 8वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे, देव आपणाला अनुकूल असल्यास प्रतिकूल कोण? कारण तो आमची सुरक्षितता आहे, तो आमची खात्री असा आहे. जरी या जगामध्ये आपण जीवन जगत असलो, पुष्कळ गोष्टी आपल्या समोर येत असतील, तर सुरक्षितता ही प्रभूद्वारे आहे. मी दार आहे. आणि शेवटचं 7वं या ठिकाणी आम्ही पाहतो की योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय त्याच्या 1ल्या वचनामध्ये, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि जो त्याच्यामध्ये राहतो. जर आपण पुढं 15व्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे 16व्या वचनामध्ये, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन पुष्कळ फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने द्यावे. उद्देश काय आहे? आम्ही जेव्हा द्राक्षवेलामध्ये फाटी म्हणून राहतो त्यावेळेस आमच्या जीवनाद्वारे फळ निर्माण व्हावं, विपुल जीवन, आणि आम्ही जाऊन फळ द्यावं ही अपेक्षा आहे. तर या 7 प्रभूच्या वाक्याकडे पाहत असताना ख्रिस्त हा देव आहे व त्याच्या ठाई देवाचे सामर्थ्य आहे हे आपल्याला स्पष्ट दिसून येते. कारण की त्यानं म्हटलेलं आहे, मीच जीवनाची भाकर आहे, मीच जगाचा प्रकाश आहे, मीच दार आहे, मीच उत्तम मेंढपाळ आहे, मीच पुनरुत्थान व जीवन आहे, मीच मार्ग सत्य व जीवन आहे आणि मीच खरा द्राक्षवेल आहे. बंधू भगिनींनो, आमच्या प्रभूकडे पाहत असताना तो खरोखर अद्भुत असा देव आहे. तो अजिंक्य, थोर व धन्यवादी देव आहे. तो या जगात कशासाठी आला? की मनुष्याचं तारण व्हावं, त्याचा नाश होऊ नये, हा त्याचा उद्देश. म्हणून या ठिकाणी तो प्रगट करून देत आहे. यहुदी लोक तर मीच आहे म्हटल्यावर त्यांना माहित होतं, आय एम दॅट आय एम, मी आहे तो आहे. म्हणजे यहुदी लोक त्याला म्हणत होते, हा स्वतःला देव समजतो काय? तर या ठिकाणी हे तो त्यांना प्रगट करून देत आहे की मी देव आहे.
तर या 7 वाक्यावरून आपणाला असं दिसून येतं की ख्रिस्त हा देव आहे व त्याच्या काही देवाचे सामर्थ्य आहे. आणि हे देवाचं सामर्थ्य जे आहे ती आम्हाला प्रेरणा जी आहे ती प्रेरणा आपण फलदायी ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनाद्वारे वेगवेगळी फळे देऊन आपण जीवन जगूया. देव असं करण्यास आम्हा प्रत्येकांचं सहाय्य करू. धन्यवाद.